जालना शहरातील गायत्रीनगर परिसरात एका 50 वर्षीय व्यक्तीचा चाकूने भोगसून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे। पैशाच्या देवाणघेवाणीतून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणी अधिक तपास सदर बाजार पोलीस करत आहेत। भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तर या प्रकरणी आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालाय। गायत्रीनगरकडे जाणाऱ्या या रोडवर एक 45 वर्षाच्या इसमाचा खून झालेला आहे। त्यांचं नाव रमेश गणपतराव राख। ते जागेवरच डेट झालेलं आहे, तरी तपास चालू आहे। काय एकंदरीत घटना पैशाच्या देवाणघेवाण त्यांचा वैयक्तिक वाद आहे। प्राथमिक तपासात असं झालं होतं की त्यांच्या वैयक्तिक वादातून ही घटना घडलेली आहे, तरी पूर्ण तपासात पुढच्या गोष्टी निष्पन्न होतील। सर, काही आरोपी निष्पन्न झाले किंवा आरोपी ठाण्यात आल्याचं काही सांगितलं जातं? पोलिसांच्या ताब्यात आहेत, आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, पुढे तपास चालू आहे। कशाने म्हणजे काय हत्यार वगैरे वापरले या घटनेत? नाही, तो तपासाचा भाग आहे। पूर्ण तपास झाल्यानंतर त्याचे पूर्ण डिटेल आपल्याला देण्यात येतील। पुढील तपास पोलीस करत आहेत। NTV न्यूज मराठी, जालना।